नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज दिनांक 30 जानेवारी 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभाव कसे राहिले, कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात कापसाचे काय बाजारभाव आहेत ते याची सविस्तर अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो, या ठिकाणी पारशिवनी. या ठिकाणी कापसाची आवक 1056 क्विंटलपर्यंत होती. कापूस होता H4 मीडियम स्टेपल. कमीत कमी दर होते 7,900 रुपये. सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,000 कार रुपये. शेतकरी मित्रांनो, चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भात ताजे अपडेट घेऊन आलेलो आहे. 2025-26च्या विम्यासंदर्भात काही माहिती आहे, ती माहिती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया. तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले YouTube चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. व्हिडिओ मात्र पूर्ण बघा. महत्त्वाची माहिती सांगतो. एकदा पीक विम्यासंदर्भात सविस्तर माहिती. प्रधानमंत्री पीक विमा. त्याचबरोबर मित्रांनो, रेन टच आणि सुपर क्वालिटी कापसाच्या बाजारभावामध्ये काल जवळपास 550 ते 850 रुपयापर्यंतचा फरक बघायला मिळालेला असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना. कापूस होता हायब्रिड. 199 क्विंटल कापूस आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,850 रुपयापर्यंत होते. सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,000 रुपये, तर जास्तीत जास्त दर 8,050 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर, जिल्हा नागपूर. 3,200 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 8,000 रुपये. सर्वसाधारण दर 8,060 रुपये, तर जास्तीत जास्त दर 8,085 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे अकोला. कापूस लोकल. आवक आलेली होती या ठिकाणी 100 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,700 रुपये. सर्वसाधारण दर 7,850, तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये. त्यानंतर बोरगाव मंजू, जिल्हा अकोला. कापूस लोकल. आवक आलेली होती 110 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 8,000 रुपये. सर्वसाधारण दर 8,150, तर जास्तीत जास्त दर 8,301 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे उमरेड, जिल्हा नागपूर. कापूस लोकल. 1,313 क्विंटल कापसाची या ठिकाणी आवक होती. कमीत कमी दर 7,900 रुपये. सर्वसाधारण दर निघाले आहे 8,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,100 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो, देऊळगाव राजा. या ठिकाणी कापूस बाजारभाव इतर बाजार समित्यांच्या तुलनेमध्ये थोडेसे मजबूत बघायला मिळाले असून जास्तीत जास्त दर या ठिकाणचे होते 8,499 रुपये प्रति क्विंटल. कमीत कमी दर होते 8,100 रुपये, तर सर्वसाधारण बाजारभाव 8,195 रुपये प्रति क्विंटल. आवक आलेली होती 1,600 क्विंटलची. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू. कापूस लॉंग स्टेपल. 1,850 क्विंटल कापूस आवक. कमीत कमी दर 8,110 रुपये. सर्वसाधारण दर 8,160 रुपये, तर जास्तीत जास्त दर 8,285 रुपये. त्यानंतर बार्शी टाकळी. कापूस मीडियम स्टेपल. 3,252 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 8,010 रुपये. सर्वसाधारण दर 8,100, तर जास्तीत जास्त दर 8,150. त्यानंतर अमरावती बाजार समिती. आवक आलेली होती या ठिकाणी 200 क्विंटल लॉंग स्टेपल कापसाची. कमीत कमी दर 7,900 रुपये. सर्वसाधारण दर 8,100, तर जास्तीत जास्त दर 8,150. त्यानंतर बाजार समिती आहे समुद्रपूर. आवक आलेली होती 1,500 क्विंटल कापूस. कमीत कमी दर होते 7,400 रुपये. सर्वसाधारण दर 8,150, तर जास्तीत जास्त दर 8,200. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो, कळमेश्वर, जिल्हा नागपूर. आवक 2,000 क्विंटल हायब्रिड कापसाची. कमीत कमी दर 7,400 रुपये. सर्वसाधारण कापूस बाजार होते 7,700 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,100 रुपये. त्यानंतर वनिशेंदोला. कापूस लोकल. 54 क्विंटल कापूस आवक. कमीत कमी दर 7,949 रुपये प्रति क्विंटल. जास्तीत जास्त दर होते 8,010, तर सर्वसाधारण दर 7,973 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मांडळ. 730 क्विंटल लोकल कापूस आवक. कमीत कमी दर 7,850 रुपये. सर्वसाधारण दर होते 8,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 8,100 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे भिवापूर. कापूस वरलक्ष्मी लॉंग स्टेपल. आवक आलेली या ठिकाणी 650 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर होते 7,900 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,950, तर जास्तीत जास्त दर 8,050. त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट, जिल्हा वर्धा. कापूस मीडियम स्टेपल. आवक आलेली या ठिकाणी 6,000 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,685 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,850, तर जास्तीत जास्त दर 8,300 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे फुलंब्री. कापूस मीडियम स्टेपल. आवक 1930 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर होते 7,750. सर्वसाधारण दर 7,900 रुपये, तर जास्तीत जास्त दर 8,005 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो, हिमायतनगर. कापूस मीडियम स्टेपल. आवक आलेली होती 91 क्विंटल कापसाची आणि बाजारभावामध्ये
स्थिरता बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त दर होते 7,800 रुपयापर्यंत, सर्वसाधारण दर 7,500 तर कमीत कमी दर 7,385 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या सध्याचे कापूस बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळाली असून उर्वरित राज्यातील एकट कापूस बाजारभावामध्ये थोडीफार वाढ कालच्या बाजार सत्रामध्ये मिळालेली आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाचे काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.